नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज, शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज। मी नरेंद्र पाटील काळे। नेवासा तालुक्यातील वाकडी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या पारंपरिक दिंडी सोहळ्याला आज उत्साहात सुरुवात झाली। टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात वारकरी बांधवांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले। यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिंडीला भेट देत वारकरी बांधवांना आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या। पाहूया आमदार विठ्ठलराव लंघे यांनी यावेळी काय म्हटलं। अतिशय जे भाविक भक्त या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे। आमच्या माता भगिनी, महिला भगिनी देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव आणि उत्साह आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्यांची जी ओढ आहे ती त्यांच्या त्या ठिकाणी अधोरेखित होते आणि म्हणून एक उत्साहाच्या वातावरणामध्ये दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी हा दिंडी सोहळा मार्गक्रमण करत आहे। आपला तालुका ही थोर संत महंतांची भूमी आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे आणि म्हणून श्री क्षेत्र देवगड सारखे स्वच्छ सुंदर देवस्थान आदरणीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज बाबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आहे। श्री क्षेत्र शनी शिंगणापूर आहे, अनेक देवस्थानाचा आपला तालुका आहे आणि अशा उत्साहामध्ये खेड्यापाड्यामधून त्या ठिकाणी दिंडी सोहळे मार्गक्रमण करत असतात। आज वाकडीची दिंडी सोहळा या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहे। मला देखील माझं भाग्य आहे की मला अनेक आपल्या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये अनेक दिंडी सोहळ्यांना त्या ठिकाणी जाऊन त्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकऱ्यांचे मला देखील आशीर्वाद घेता येतात आणि म्हणून मी एक भाग्यवान आहे की अनेक दिंडी सोहळ्याला मला सहभागी होण्यासाठी खूप आग्रहपूर्वक आमचे भाविक भक्त निमंत्रित करत असतात। आपल्या तालुक्यामधून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या नावानं भव्य दिव्य दिंडी सोहळा त्या ठिकाणी 8 तारखेला मार्गक्रमण झालेला आहे। आपल्या ग्रामीण भागातल्या त्या धार्मिक स्थळाचं रथ बरोबर घेऊन खेड्यापाड्यामधून देखील हजारो भाविक आणि आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी मार्गक्रमण करत आहेत। मी या त्यांच्या दिंडी सोहळ्याला शुभेच्छा देतो। त्यांचा हा प्रवास 8-15 दिवस जो प्रवास पायी प्रवास होतो, ऊन वारा त्याची तमा न बाळगता एक पांडुरंगाच्या भेटीची ओढ प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि ती ओढ त्या पांडुरंग अतिशय सुखरूपपणानं हा दिंडी सोहळा त्या ठिकाणी पोहोचावा हीच पांडुरंगाच्या आणि विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना करतो। पुनश्च एक वार आपल्या वाकडी गावामधून ही जे दिंडी सोहळा मार्गक्रमण करत आहे मला देखील या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल सर्व भाविक भक्त वारकरी मंडळी महिला भगिनी यांचे देखील आभार मानतो आणि या दिंडी सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो। पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो। धन्यवाद।